जय महाराष्ट्र। मी एसकेच्या TV9 माझा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। आता बातमी आहे यवतमाळ जिल्ह्यातून। उमरखेड तालुका ढानकी शहर येथून प्रधानमंत्री स्वनिधी कर्जासाठी दिलेले अर्ज एप्रिल महिन्यापासून वेटिंगला असून आजपर्यंत मंजूर झालेले कर्ज वाटप करण्यात आले नाही। KYC साठी वारंवार चक्र मारावे लागत आहे। तसेच ATM मशीन सुद्धा बँकेत विड्रॉल काउंटरच्या बाजू असल्यामुळे बँकेत जास्त गर्दी होत आहे आणि विशेषतः बाहेर गावी खेड्यातून येणाऱ्या महिला वर्गाकरिता पिण्याचे पाणी आणि शौचालयाची व्यवस्था नाही। महिला वर्गाला नाहक त्रास सहन करावा लागेल। भारतीय स्टेट बँक शाखामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून नागरिकांना योग्य ते सेवा पुरवावी अशी मागणी भारतीय स्टेट बँक शाखा ढानकी ग्राहक करत आहेत। ब्युरो रिपोर्ट अजीज खानसह मिलिंद चिकाटे, ढानकी। स्टेट बँक ऑफ ढानकी येथे लाडकी बहीण या योजनेसाठी लोकांना जे दिरंगाई होत आहे, KYC साठी 10-11 वेळ करूनही KYC होईना, लोकांचे पेमेंट निघणार, बँकवाले कर्मचारी काढणार, सोने तारण करण्याचं असो, शैक्षणिक कर्जाचं असो किंवा शेतीविषयक कर्जाचं असो, कामं होईना। गेल्या काही दिवसापासून कष्टकार चक्रा मारत आहेत बँकेला। सोने तारणवाले चक्रा मारत आहेत, सवलतीवाले चक्रा मारत आहेत। पीएमच्या सवलतीसाठी लोक चक्रा घालत आहेत। तो बँकवाले एक तर स्टाफ वाढवायला तयार नाहीत, लोकांचं म्हणणं ऐकायला तयार नाहीत। याच्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे।